जशास तसं उत्तर देणार भाजपच्या धीरज घाटेंचा इशारा आहे। पुण्यामध्ये शहांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेसला भाजपचा इशारा आहे। काँग्रेस जिथे आंदोलन करणार तिथे भाजप कार्यकर्ते सुद्धा असणार असं घाटेंनी म्हटलंय। काँग्रेसच्या प्रशांत जगतापांनी आळमुठी भूमिका घेऊ नये असं धीरज घाटेंचं म्हणणं आहे। शहांना काळे झेंडे दाखवणार आहे। देशाचे गृहमंत्री अमित शाह हे पुण्यामध्ये आलेले आहेत, टिळक पुरस्काराच्या निमित्ताने आलेले आहेत। आम्ही पुणे शहर काँग्रेसच्या वतीने त्यांचा निषेध व्यक्त करणार आहोत। सकाळी 10:30 वाजता बरोबर उत्सव हॉटेल चौक मार्केट यार्ड कॉर्नर पुणे सातारा रोड या ठिकाणी आमचं हे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून देशभरात ज्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला आहे, त्यांचे खोटे गुन्हे दाखल झाले, आंदोलनामध्ये तरुणींवर या ठिकाणी विनयभंग झालेला आहे। या सगळ्याचा निषेध म्हणून आज सकाळी 10:30 वाजता त्या ठिकाणी आंदोलन आयोजित केलेलं आहे। या माध्यमातून देशाचे गृहमंत्री अमित शाह काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिलाय। तुम्ही देखील त्यांना जशास तसे उत्तर देऊ अशा पद्धतीचा इशारा दिला होता। तुम्ही आता नेमकं त्यांना कसा इशारा देणार आहे, काय नेमका इशारा देणार आहात किंवा काय तुमचं प्रत्युत्तर नेमकं काय असणार आहे? आज मुळात सकाळी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित भाई शाह हे अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊंना विनम्र अभिवादन करण्यासाठी अण्णाभाऊ साठे पुतळ्यापाशी येत आहेत आणि काँग्रेस ज्या ठिकाणी आंदोलन करणार आहे त्याच्या आजूबाजूला सुद्धा आमचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने असतील। काँग्रेसचं आंदोलन जर या कार्यक्रमाला गालबोट लावण्याच्या दृष्टीने त्यांनी केलं तर आम्ही आजही मी आपल्याला सांगतो की आम्ही जशास तसं उत्तर